हॅलो एव्हरीवन, ए टू झेड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण पाहिलेलं होतं डेस्कटॉप सेटिंग्स, म्हणजे वॉलपेपर कशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो किंवा त्या डेस्कटॉपवरती आयकॉन्स म्हणजे नक्की काय, स्टार्ट बटन कुठे असतो किंवा टास्क व्ह्यू म्हणजे काय, टास्क बार म्हणजे काय, सर्च बॉक्सचा उपयोग नक्की कशासाठी होतो, या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्याच आहेत. त्याचबरोबर आपण फोल्डर डेस्कटॉपवरती कशा पद्धतीने तयार करू शकतो किंवा त्या फोल्डरला आपण कशा पद्धतीने नाव देऊ शकतो, रिनेम करू शकतो. रिनेम म्हणजे काय, कशा पद्धतीने त्याचं नाव चेंज करू शकतो, ॲज वेल ॲज तो फोल्डर आपण कशा पद्धतीने डिलीट करू शकतो, हेही आपण पाहिलेलंच आहे. आणि जर डेस्कटॉपवरती तुम्हाला फोल्डर क्रिएट करायचा नसेल पण तो आतील ड्राईव्हमध्ये धिस पी सीच्या किंवा माय कम्प्युटरमधील डी ड्राईव्हमध्ये किंवा ई ड्राईव्हमध्ये जर तुम्हाला तुमचा फोल्डर तयार करायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो हेही आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. याच्याशी असणारे रिलेटेड दॅट व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते अजून पाहिले नसतील तर ते व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण फोल्डर कशा पद्धतीने क्रिएट करतो किंवा त्या तयार केलेल्या फोल्डरमध्ये आपण डाटा कशा पद्धतीने स्टोअर करतो. म्हणजे तुम्हाला तुमचं प्रॅक्टिकलही करताना अगदी सोप्या पद्धतीने तुमचं प्रॅक्टिकल कंप्लीट होईल आणि तुम्ही तुमच्या पी सीमधील डाटा एखाद्या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये आरामात अगदी सेव्ह करू शकाल. हे झालं आपल्या अगोदरच्या कंटेंटबद्दल. आज आपण पाहणार आहोत की आपल्याला जर एखादं टायपिंग करायचं असेल, एखादा पॅराग्राफ टाईप करायचा असेल तर बेसिक कोणत्या ॲपपासून सुरुवात करायला हवी. म्हणजे डिरेक्टली फर्स्ट स्टँडर्डच्या मुलाला किंवा सेकंड स्टँडर्डच्या मुलाला डायरेक्ट मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकवण्यात काही अर्थ नाही आहे. तर त्याला त्याच्या टायपिंगची प्रॅक्टिस होण्यासाठी प्रथम आपण त्याला नक्की कोणतं ॲप दिलं पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी नक्की कोणतं ॲप ओपन केलेलं आहे आणि त्यामध्ये टायपिंग कशा पद्धतीने करू शकतो, त्याचं एडिटिंग कशा पद्धतीने करू शकतो, टेक्स्टची साईज कशा पद्धतीने चेंज करू शकतो. तर ॲक्च्युअल आपण प्रॅक्टिकल पाहूयात. आता या पी सीमध्ये मला काही टेक्स्ट टाईप करायचं आहे. म्हणजे सपोज एक बेसिक इन्फॉर्मेशन किंवा एखाद्या फर्स्ट स्टँडर्डच्या मुलाला तुम्ही स्कूलची इन्फॉर्मेशन टाईप करायला सांगा किंवा माय फ्रेंडबद्दल माहिती लिहायला सांगा, माय सेल्फबद्दल माहिती लिहायला सांगा, टाईप करायला सांगा. तर अशा वेळेला त्याला प्रथम तुम्ही नोटपॅड किंवा वर्डपॅड यामध्ये तुम्ही टायपिंग करायला शिकवलं पाहिजे. तर आज आपण प्रथम नोटपॅडबद्दल पाहूयात. तर हे नोटपॅड ओपन कसं करायचं, तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे वेज आहेत नोटपॅड ओपन करण्यासाठी. एक तर फर्स्ट वे, तुम्ही राईट क्लिक करा डेस्कटॉपवरती, त्यामध्ये न्यू हा ऑप्शन आहे. या न्यू ऑप्शनमधून तुम्ही इथे टेक्स्ट डॉक्युमेंट, या न्यू ऑप्शनमध्ये इथे तुम्हाला दिसेल टेक्स्ट डॉक्युमेंट. हे टेक्स्ट डॉक्युमेंट ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केल्याबरोबर न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट नावाची एक फाईल तुम्हाला डेस्कटॉपवरती क्रिएट झालेली दिसेल. सिम्पली त्या फोल्डरवरती, त्या टेक्स्ट डॉक्युमेंटवरती डबल क्लिक करा, म्हणजे हे तुमचं नोटपॅड ओपन होईल. आता अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही नोटपॅड ओपन करू शकता, तर आता मी हे क्लोज करते. तुम्ही सर्च बॉक्समध्ये जस्ट नोटपॅड हे टाईप करा. नोटपॅड सर्च बॉक्समध्ये नोटपॅड टाईप करायला घेतल्यानंतर तिथे तुम्ही नोटपॅड हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि नोटपॅड हे ॲप सिलेक्ट केल्याबरोबर ही नोटपॅडची विंडो तुम्हाला दिसून येईल. ही आहे नोटपॅडची विंडो. आता ही नोटपॅडची विंडो ओपन झाल्यानंतर इथे एक स्टँडिंग लाईन तुम्हाला दिसत आहे, याला म्हणतात कर्सर. याला काय म्हणतात, कर्सर. मी पुढे शिफ्ट करते. हां, याला म्हणतात कर्सर. आता यामध्ये तुम्ही टायपिंगला सुरुवात करू शकता. सपोज आता छोटा मुलगा आहे, मग तो काय म्हणेल, माय नेम इज. ओके. किंवा तुम्हाला जे काही वेगळं टायपिंग करायचं असेल तेही तुम्ही करू शकता. वेलकम इन दिस A to Z
एज्युकेशन यूट्यूब चॅनल. ओके, वेलकम इन दिस A to Z एज्युकेशन यूट्यूब चॅनल. आता याचं जर तुम्हाला एडिटिंग करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने एडिटिंग करू शकतो, त्याची टेक्स्टची साईज कशा पद्धतीने वाढवू शकतो किंवा त्याचा कलर कशा पद्धतीने चेंज करू शकतो, या सर्व गोष्टीही आपल्याला या नोटपॅडमध्ये करता येतात. तर फर्स्ट आपण हे पहा, ही नोटपॅडची विंडो आहे, त्यामध्ये हा फाईल ऑप्शन आहे. यामध्ये तुम्हाला काय तर तुमची फाईल, एखादी नोटपॅडची फाईल ओपन करायची असेल किंवा सेव्ह करायची असेल, सेव्ह ॲज करायची असेल तर तुम्ही हे ऑप्शन्स यूज करू शकता. त्याच्यानंतर सेकंड एडिट ऑप्शन आहे, त्यामध्ये तुम्हाला एखादं डॉक्युमेंटमधील एखादा वर्ड कट कॉपी पेस्ट करायचा असेल किंवा एखादं टेक्स्ट फाइंड आउट करायचं असेल, रिप्लेस करायचं असेल किंवा पूर्ण डाटा सिलेक्ट करायचा असेल किंवा त्याच नोटपॅडच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला टाईम आणि डेट इन्सर्ट करायचे असेल तर तुम्ही टाईम आणि डेटसुद्धा इन्सर्ट करू शकता. ओके, याच्यानंतर इथं हा फॉर्मॅट ऑप्शन आहे, या फॉर्मॅटमधून तुम्ही फॉन्ट हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला त्याचा फॉन्ट कोणता हवा आहे किंवा त्याची साईज किती हवी आहे हे तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर्मॅट, फॉन्ट आणि त्यामध्ये तुम्हाला बोल्ड, इटॅलिक जो काही फॉर्मॅट हवा असेल किंवा तुमची हँडरायटिंग स्टाईल चेंज करायची असेल, साईज चेंज करायची असेल तर मी या फॉन्टमधून फॉन्ट चेंज केला. फॉन्ट स्टाईलमधून बोल्ड आणि ऑब्लिक यू घेतलेला आहे आणि साईज 48 घेतलेली आहे. मी ओके करते. तर अशा पद्धतीने त्या टेक्स्टचा फॉर्मॅट पूर्ण पद्धतीने चेंज होऊ शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या पुढील अपडेटेड व्हिडिओसाठी या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.